आमची बैलगाडी नंतर साधारण 2 ते 2.5 तास त्या उतारावरनं धावत होती आणि नंतर एकदम एक छोटंसं हिरवंगार रान लागलं आणि त्या रानातच रामराज्य नावाचं छोटंसं गाव वसलेलं होतं. झाड्या काकांनी बाबांना सांगितलं की इथे समोर खानावळ आहे, तिथे जेवून खाऊन घ्या. मी समोरच्या पटांगणात गाडी सोडतो आणि नंतर इथेच जेवून झोपतो, तवर तुम्ही गावात फेरी मारून या. आणि आम्ही खाली उतरलो होतो. हे इथले लोक स्वतःला रामाच्या वंशाचे सूर्यवंशीय मानतात. इथे फक्त रामसीताची उपासना आणि भक्ती केली जाते, तर दशरथ राजाला हे लोक आपली आद्य देवता मानतात. आणि लक्ष्मण, भरत, कैकेयी, मारुती, कौसल्यामाई ह्यांना इथे काहीही स्थान नाही आहे. हे सूर्यवंशीय लोक संपूर्ण शाकाहारी असून सुद्धा त्यांची जेवणाची पद्धत फार विचित्र आणि वेगळीच होती. या गावात जागोजागी केळीची झाडं आणि गायी फार मोठ्या प्रमाणात होत्या आणि त्याचं कारण म्हणजे या लोकांचं मत होतं, राम आणि सीता वनवासात असताना ती फक्त केळी खात आणि गायीचं दूध पित असत. त्यामुळे ह्या रामराज्यात फक्त केळीपासून तयार केलेली पक्वान्नं आणि दुधाचे पदार्थ फार मोठ्या प्रमाणात मिळत होते. या लोकांचं आणखीन एक वैशेष होतं. इथे बाहेरून कोणी पाहुणे आले तर हे लोक प्रेमानं त्यांचं आदरातिथ्य करत. 1-2 महिने त्यांना जेवू खाऊ घालत. पण जर कोणी इथे स्थायिक होतं म्हटलं की त्याला सरळ गावाबाहेर हाकलून लावत. इथे गावातच लग्न होतात. कुणी आपली लेक गावाच्या बाहेर देत नाही आणि गावाबाहेरची लेक सून म्हणून रामराज्यात आणत नाही. इथले गावकरी उंच, गोरेपान आणि विलक्षण सुंदर होते, तर इथल्या स्त्रिया नाजूक, मध्यम बांधाच्या, लांबसडक केसाच्या आणि गोऱ्या पान होत्या. त्या सीतेनं वनवासात घातली तशी सफेद आखूड पातळ नेसून अंगात त्या पोलकं घालत नसत आणि कानात, गळ्यात, हातापायात फुलांच्या माळा घालून अगदी सीतामाईसारख्या अवतारात फिरत. आणि इथल्या या सगळ्या सीतामाई एकाच तोंडावळ्याच्या, एकच तऱ्हेचा पेहराव केल्यामुळे अगदी एकसारख्या दिसत होत्या. इथे म्हातारे आजीबाई देखील म्हातारी सीतामाई होऊन वावरत होत्या, तर इथले तरुण म्हातारे पुरुष रामासारखा अवतार धारण करत, फक्त त्यांच्या पाठीवर धनुष्यबाण नव्हतं. आणि ते जर ह्या कोणी पाठीवर चढवलं तर राम कोण आणि रामराज्याचा गावकरी कोण हे सांगणं स्वतः दशरथाला सुद्धा जड गेलं असतं. इथली सगळी लहान मुलं मुली लवकुशाच्या अवतारात होती. एकूण काय, हे खरोखर रामराज्य होतं. असो, आम्ही त्या पटांगणाजवळ असलेल्या घरगुती खानावळीत गेलो. मंजीनं दाराकडं बोट करून दाखवलं, सीतामाई खानावळ. तसं आजी हसत म्हणाली, चला म्हणजे इथे सीतामाईनं सुद्धा खानावळ काढली हा. आम्ही हसलो. खरं तर ह्या गावातला रामसीतेचा अवतार बघून आम्हाला हसू येत होतं. ते बघून बाबा हलकेच आम्हाला म्हणाले, इथे कोणी हसायचं नाही, नाहीतर हे लोक आपल्याला जेवण न देता हाकलून लावतील. मग आम्ही आमच्यावर संयम ठेवलेला होता. आम्ही त्या खानावळीत शिरलो तर आत चटया घालून पाट मांडलेले होते. एक सीतामाई झालेली वयस्कर स्त्री तिथे पाटावर बसून काही विणकाम करत होती. तिने लाल फुलं केसात माळली होती. तीच फुलं कानात कर्णफुलं म्हणून घातली होती आणि गळ्यात, हातापायात त्याच फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. तिथे जागोजागी रामसीतेचं आणि सूर्याचं चित्र अडकवलेलं होतं. आमची मंजी ते सगळं बघून सारखी खुदू खुदू हसत होती. आम्ही आत आल्यावरही ती स्त्री आपलंच काम करत होती. तशी आजी जरा वैतागानं म्हणाली, ए सीतामाई, इथं विहीर कुठं आहे? त्या स्त्रीनं मान वर करून आजीकडे बघत म्हटलं, अहो, माझं नाव सीतामाई नाही, मी द्रौपदी आहे. आणि मी आणि मंजी खो खो करून हसलो तर आजी पुटपुटली, या दोघींना कुठेही खिदळायची सवयच आहे. त्या बाईचं माझ्याकडे लक्ष गेलं तशी ती ताडकन उठून म्हणाली, ही कोण आहे? अगदी सीतामाईसारखी दिसतीये. आणि तिने पुढे येऊन चक्क माझ्या पायांना हात लावून नमस्कार केला. तशी आजी घाईघाईत पुढे झाली आणि म्हणाली, अहो अहो, ती माझी नात आहे, सोनसळी. या वत्सलेची ती पोरगी आहे. आणि ही तिची बहीण मंजी, हा भाऊ येशा आणि हा आमचा पांढऱ्या. हा चुलबोक्या, या जाईजुई. गौरी दुर्गीला घरी ठेवलंय. आता इथे विहीर कुठे दाखवाल का?
तसं ती द्रौपदी काकू म्हणाली, अहो मागच्या दारी विहीर आहे, तुम्ही हातपाय धुवून आंघोळी केल्यात तरी चालतील, मी तवर जेवणाचं बघते. मी मागील दारी जाताना तिथल्या माजघरात डोकावून बघितलं, तिथे 2-3 बायका स्वयंपाक करत होत्या. जेवणाचा छान वास सुटला होता. आम्ही त्या मागील दारी गेलो तर तिथे चोहोबाजूला केळीची झाडंच झाडं होती. बाजूलाच मोरी आणि शौचालय होतं आणि विहिरीजवळच्या गोठ्यात 6 गायी रवंथ करत स्वस्थ बसलेल्या होत्या. आम्ही तिथे आंघोळ्या वगैरे आटपून घेतल्या. बाबांनी सुद्धा इथे आंघोळ आटोपली आणि ते झाड्या काकासह खानावळीत गेले. थोड्या वेळानं आम्ही सुद्धा आत गेलो तर 4-5 यल्लम्मा देवीच्या देवळात जाणारी आमच्यासारखी कुटुंब तिथे आलेली होती. आम्ही आत आल्यावर ती सगळी मंडळी मागील दारी हातपाय धुवायला गेली आणि द्रौपदी काकू आम्हाला म्हणाल्या, चला तुम्ही जेवणं आटपून घ्या. आणि आम्ही तिथल्या पाटावर बसलो. तेव्हा 2 माझ्याच वयाच्या मुलींनी आमच्या पाटासमोर केळीची पानं मांडली. दुसऱ्या मुलीनं उदबत्ती पेटवली, प्रत्येकाजवळ पितळेचा तांब्या आणि पेला आणून ठेवला. 2 बायकांनी येऊन आम्हाला भराभरा जेवण वाढलं. आम्ही आमच्या पानात बघितलं तर भात आणि कच्च्या केळ्याची काळे वाटाणे घालून छान मसालेदार आमटी होती. कच्च्याच केळ्याची बटाटे घालून सुकी भाजी केली होती. शिकरण आणि पिकलेली केळी घालून पुऱ्या तळल्या होत्या. केळी तळलेली होती आणि गोड शिऱ्याच्यावर केळीचे गोल काप घातले होते. पानात तुपाची वाटी, दह्याची वाटी होती. त्यात आमचं नशीब, केळी नव्हती कापून घातली. आणि पानात केळ्याचं लोणचं, हुरड्याचा भाजलेला पापड होता. पानाच्या बाहेर लाखाचा जिरे घातलेला पेला ठेवला होता. आणि द्रौपदी काकू आत गेल्यावर मंजी आजीला म्हणाली, आज्जे आता आपण सुद्धा घरी गेल्यावर असा पोशाख घालून सगळीकडे केळीची झाडं लावू आणि घराचं नाव रामसदन घर असं ठेवू. तशी आजी मंजीच्या डोक्यावर टपली मारत म्हणाली, चला सीतामाई जेवा आता. सर्व पदार्थात केळी घातलेलं जेवण मात्र फार छान चवदार होतं, पण पानात वरण आणि पोळ्या असत्या तर आणखीन छान लागलं असतं. इथे यल्लम्माच्या देवळात जाणाऱ्या बैलांसाठी खास कृष्णकाला मिळत असे. कृष्णकाला म्हणजे बादली भरून पेंड, ओले चणे, गूळ, पिकलेली केळी, भात आणि भाकरीसारखे मोठमोठे तुकडे घालून त्यात दूध ओतून हा कृष्णकाला तयार केलेला होता. हा काला थोडा महाग असला तरी प्रत्येक गाडीवान आपल्या बैलापुढे हा कृष्णकाला घेऊन ठेवत होते. आमच्या झाड्या काकांनी देखील हिरा मोतीला हा कृष्णकाला घालायला द्रौपदी काकूंना सांगितलं आणि ते लवकर जेवून तिथल्या रामाच्या देवळात झोपायला गेलेले होते. आमची जेवणं आटोपत आली होती. पांढऱ्याने आणि चूलबोक्यानं चापून दूधभात खाल्ला होता. जाईजुईने देखील दूध पिऊन चिक्कू आणि चिरमुऱ्याचे लाडू खाल्ले होते. आमच्या या सगळ्या गोतावळ्याला बघून बाकीची कुटुंब आश्चर्यचकित झाली होती. बाहेर पाऊस अजून पडत होता. खानावळीतल्या एका खोलीत द्रौपदी काकूंनी आम्हाला विश्रांती घ्यायला सांगितली. आम्ही त्या खोलीत गेलो तर इथे चटाया, अंथरूण, उशा ठेवलेल्या होत्या. आम्ही सर्वजण तिथे लवंडलो. खूप वेळानं पाऊस थांबल्यावर मी बाबांना म्हणाले, बाबा चला की आपण जरा गावात फिरून येऊ. बाबा म्हणाले चला. मग मी, मंजी आणि बाबा निघालो. तेव्हा येशाई येतो म्हणून रडत होता, पण आजींनी त्याला आपल्याजवळ घेतलं आणि तिने आम्हाला जायला सांगितलं. आम्ही त्या रामराज्यात फिरत असताना बघितलं, इथली घरं पर्णकुटीसारखी गोलाकार आणि सफेद रंगाची होती. घरासमोर अंगणात मागे केळीची झाडं लावलेली असली तरी तिथे फुलझाडं देखील पुष्कळ होती. सगळ्यात विशेष म्हणजे इथे तपकिरी सफेद रंगाचे खूप ससे इथे तिथे भरलेले होते. आमची मंजी बाबांच्या मागे इथला एक ससा घ्यायला लागली होती, पण बाबांनी ससा घ्यायला साफ नकार दिला. ते मंजीला एवढंच म्हणाले, बाळ आपलं घर झाडापानांनी भरलेलं आहे. आपण ससा पाळला तर तो भाजीचं एक रोप न ठेवता सगळी भाजीची पानं खाऊन टाकेल. मंजी म्हणाली, बाबा मग आपण त्याला पिंजऱ्यात ठेवू. बाबा म्हणाले, म्हणजे कुठल्याही प्राण्याला पिंजऱ्यात बंद करून ठेवणं फार वाईट असतं. अगं त्यांना स्वतंत्रपणे जगू द्यावं ना. मग मंजी एवढंसं तोंड करून गप्प राहिली. आम्ही त्या रामराज्यात गावात फिरत असताना खूप जण माझ्याकडे कौतुकाने, आश्चर्याने बघत होते. काही बायकांनी मला केळ्याच्या फाण्या आणून भेट म्हणून दिल्या. मंजी हळूच मला म्हणाली, ताई अगं हे सगळेजण तुला सीतेचा अवतार समजतायत.
तेव्हा बाबांबरोबर मी हसले. आम्ही नंतर पुन्हा पाऊस सुरू झाला म्हणून खानावळीत आलो. दुपारी 4 वाजता द्रौपदी काकू आल्या आणि म्हणाल्या, तुम्ही चहा घेणार का? मी आणि मंजीने आजीच्या कानात सांगितलं की आजी, आम्हाला सुद्धा चहा पाहिजे. नाईलाजाने आजीने डोकं हलवलं. तेव्हा झाड्या काका तिथे घाईघाईत आले आणि बाबांना म्हणाले, भटानू, मना उठवायचा नाही का? वाईच डोला लागून छान गेला. बाबा म्हणाले, अरे काही घाई नाही आहे, आपण जाऊ की सावकाश, तुम्ही आधी चहा घ्या. बाबांनी नंतर जाण्या अगोदर पुन्हा एकदा कृष्णकाला घेऊन हिरा मोतीला खायला घातला. आणखीन कृष्णकाला विकत घेऊन तो झाड्या काकांजवळ देत म्हणाले, रात्री कुठेतरी थांबून त्यांना हा खाऊ घाल. झाड्या काका म्हणाले, भटानू, तुमचं कालीज लय मोठं आहे. आणि थोड्या वेळाने आमचा प्रवास पुन्हा सुरू झाला. आम्हाला ते आगळं वेगळं रामराज्य फार आवडलं होतं. म्हणजे आजीला म्हणाली, आजी, वनवासात सीता फक्त केळीच खात होती ग. तशी आजी म्हणाली, असेल बाई, म्हणजे अगं जंगलात ती लाडू करंज्या कशा करून खाणार, म्हणून ती केळी खात असणार. आणि आईने हळूच तोंडाला पदर लावला. तेव्हा माझे बाबा बाहेर बसून झाड्या काकांबरोबर गप्पा गोष्टी करत होते. आता आमचा प्रवास सरळ रानातल्या पाऊलवाटेनं चाललेला होता. या पाऊलवाटेवर फार खाचखळगे होते, त्यामुळे आमच्या गाडीला सारखे हिसके बसत होते आणि त्यात वरून धो धो पाऊस पडत होता. मला ते आमच्या हिरा मोतीचं खूप वाईट वाटत होतं. ते बिचारे अशा खाचखळग्यांच्या रस्त्यानं आमचं ओझं खांद्यावर मानेवर घेऊन चालले होते. आणि मला वाटलं, कदाचित त्या मुक्या जीवांना देखील वाटत असेल की या छान पावसात, छान उबदार गोठ्यात मस्त लुसलुशीत चारा खात निवांत बसावं. पण कुठलं काय, मला या मुक्या जनावरांची फार दया येते. मी पाहिलं होतं, खूप टांगेवाले आपल्या मरतुकड्या घोड्यांना टांग्याला जुंपल्यावर त्यांनी जोरात धावावं म्हणून उगाचच त्यांच्या पाठीवर चापकानं मारतात. तुम्ही विचार करा, एक तर पोटात चारा नाही, पाणी नाही, अशा परिस्थितीत पाठीवर मणभर ओझं घेऊन तुम्ही धावताना तुमच्या पाठीवर कोणी सतत चापकाचे फटके मारले तर कसं होईल? मला हे नाही बघवत. वाटतं या टांगेवाल्यांना सांगावं, आपल्या मरतुकड्या घोड्यांना अगोदर भरपूर खायला द्या, वेळोवेळी पाणी द्या, आणि मग बघा तुमच्या नुसत्या स्पर्शानं ते कसे पळतील. मला आठवतंय, एकदा मी आणि मंजी शाळेतनं येताना एक इरसाल कार्ट एका कुत्र्याच्या पिलाला उगाचच मोठमोठे दगड घेऊन मारत होतं आणि ते बिचारं पिल्लू ओरडत इथे तिथे पळत होतं. ते बघितल्यावर मला त्या पोराचा इतका राग आला म्हणून सांगू, मी माझ्या दप्तरातनं माझी पट्टी काढली आणि जवळ जाऊन त्या पोराचं बोकोटं धरलं आणि त्याला इतकं बडवलं. शेवटी ती पट्टी तुटली. मी माझी चप्पल घेऊन त्याला मारलं. तो ओरडत असताना मी त्याला म्हणत होते, बघ बघ कसं लागतंय ते, ओरड की मेल्या, अजून जोरात ओरड. आणि हे सगळं मंजी खो खो हसत बघत होती. त्या कार्ट्याला बडवल्यावर मला फार बरं वाटलं होतं. अजून पाऊस पडत होता, त्यामुळे आमच्या गाडीचे घराचे पडदे आम्ही आता सोडलेले होते. मी आणि मंजीनी गावाच्या नावाच्या भेंड्या लावल्या. त्यावेळी आईचं आम्हाला मध्ये मध्ये खाणं देणं चालू झालेलं होतं. बाबांनी झाड्या काकांना खायला देण्यासाठी पुढचा पडदा वर ओढून घेतला होता आणि आई माझ्या बाबांना म्हणाली, अहो, एखादी पुराणातली कथा तरी सांगा. मी एकदा म्हणाले, नको आई, असं म्हणतात पुराणातली वांगी पुराणात. बाबा, तुम्ही राजा राणीच्या नाहीतर राक्षसांच्या गोष्टी सांगा. नंतर बाबांनी पुराणातल्याच छान छान कथा आम्हाला सांगितल्या. हळूहळू संध्याछाया जमिनीवर उतरल्या. काळ्या ढगांची भूतं आभाळभर भरली. आजीनी आम्हा सगळ्यांना भाकरी चटणी जेवायला वाढली. झाड्या काकांनी गाडी थांबवून हिरा मोतीला कृष्णकाला खाऊ घातला होता आणि नंतर ती उबदार सुंदर रात्र सुरू झाली होती. मी आजीच्या कुशीत गाढ झोपी गेले होते. त्यावेळी स्वप्नात मी एका उंच चक्राच्या पाळण्यात बसले होते आणि तो पाळणा उंच उंच जाऊन पुन्हा पुन्हा खाली येत होता. मी आनंदानं टाळ्या पिटत हसत होते. अगदी पहाटे पाऊस पडत असताना आमची बैलगाडी यल्लम्मा देवीच्या डोंगराच्या जवळ पोचली होती. त्या डोंगराच्या अगदी डोंगर माथ्यावर यल्लम्मा देवीचं देऊळ होतं आणि तिथे जाऊन नवस फेडायचा होता.
इथे अर्ध्या डोंगरावर बैलगाडीतनं जाता यायचं, पण नंतर मात्र यल्लम्मा देवीच्या देवळात शिडीसारख्या पायऱ्यांवरनं चढून देवळात जायला लागायचं. आम्ही या डोंगर पायथ्याजवळ पोचलो तर चारी बाजूने अनेक बैलगाड्या नवस फेडायला तिथे आलेल्या होत्या. एकूण 21 बैलगाड्या होत्या आणि त्या सगळ्या बैलगाडीत आमच्यासारखी कुटुंब बसलेली होती. या यल्लम्माच्या डोंगराच्या पायथ्याशी एक लहानसं उंबराचं झाड होतं. त्या झाडाच्या खाली एक वृद्ध गृहस्थ नारळांची रास घेऊन बसले होते. तिथेच एका चबुतऱ्यावर यल्लम्मा देवीचा मुखवटा ठेवला होता आणि देवळात जाण्यापूर्वी प्रत्येक कुटुंब प्रमुख तिथला नारळ विकत घेऊन प्रवास सुखरूप होऊ दे म्हणून यल्लम्मा देवीच्या नावानं चांगभलं असं ओरडून त्या मुखवट्यासमोर नारळ आपटून फोडून सगळ्यांना खोबऱ्याचा प्रसाद देत होते. माझ्या बाबांनी देखील एक नारळ फोडला आणि सगळ्या कुटुंब प्रमुखांचे नारळ फोडून झाल्यावर सगळ्या बैलगाड्या ओळीनं एका पाठोपाठ एक निघाल्या. आमची बैलगाडी 10वी होती. आणि नंतर सगळ्यांचा तो दुर्ग आणि फार धोक्याचा असा यल्लम्मा देवीच्या देवळात जाण्याचा प्रवास सुरू झाला. मला त्या एका मागोमाग एक जाणाऱ्या बैलगाड्या बघून त्या मारुती ओढ्याच्या जंगलातल्या त्या कवायत करणाऱ्या काळ्या मुंग्यांची आठवण झाली. इथे त्या मुंग्यांच्या रांगेत आणि आमच्या बैलगाडीच्या रांगेत एकच फरक होता. त्या प्रत्येक मुंग्यांच्या तोंडात कसले तरी सफेद कण होते आणि इथे बैलगाडीतल्या प्रत्येक माणसाच्या तोंडात यल्लम्मा देवीचं नाव होतं. यल्लम्माच्या देवळाच्या माथ्यावर जाणारी ती गोल गोल चक्री जिन्यासारखी मामाच्या गावाला जाणाऱ्या पाऊलवाटेसारखी वाट जवळजवळ एकच बैलगाडी कशी तरी जाण्या एवढी चिंचोळी आणि ओबडधोबड होती. त्या अतिशय चिंचोळ्या वाटेवरनं प्रत्येक बैलगाडी मुंगीच्या पावलानं पुढं सरकत होती. आता त्या चिंचोळ्या वाटेच्या एका बाजूला भरगच्च काटेरी झाडाझुडपानं भरून डोंगराचे कडे उभे राहिले होते तर दुसऱ्या बाजूनं डोंगराचा खोल पायथा होता. त्यात ती चिंचोळी पाऊलवाट ओलसर निसरडी झालेली होती. जर त्या वाटेवरनं जाताना एखाद्या जरी बैलाचा पाय निसटला असता तरी त्या बैलगाडीबरोबर दुसऱ्या बैलगाड्यासुद्धा खोल खालच्या पायथ्याच्या खाली कोसळून रामनाम सत्य म्हणायची प्रत्येकावर पाळी आली असती. इथला प्रत्येक प्रवासी त्या दुर्गम प्रवासाला घाबरला होता. माझे बाबासुद्धा थोडे चिंताग्रस्त झाले होते. इथे प्रत्येकाला आपल्या बैलगाडीपेक्षा पुढच्या बैलगाडीच्या नीट चालण्याची चिंता पडली होती, कारण त्या सगळ्या बैलगाड्या एकमेकांच्या मागे मामाच्या गावाला जाणाऱ्या आगगाडीप्रमाणे चाललेल्या होत्या. तसं पाहता सर्वच प्रवासी या प्रवासाला येताना त्यांनी यल्लम्मा देवीला नारळ फोडलाय हे विसरले होते आणि घाबरून गेलेले होते. आता सतत यल्लम्माच्या नावानं जयघोष करणारे यात्रेकरूसुद्धा गप्प राहून पुढे चालणाऱ्या बैलगाडीकडे बघत होते. हे बघून मला अचानक वाटलं, खरोखर आमच्या झाड्या काकांनी बरोबर सांगितलं होतं की देव झाडात, पानात, दगडात, ओढ्यात असतो, पण फक्त तो माणसामध्ये नसतो. आता यल्लम्मा देवीवर सगळ्यांचा विश्वास असूनसुद्धा आम्ही त्या दुर्गम प्रवासाला घाबरलो होतो आणि ह्याचाच अर्थ आमच्या यल्लम्मा देवीवर विश्वास नव्हता. आमचे झाड्या काका माझ्या बाबांना वारंवार दिलासा देऊन म्हणत होते, अरे भटानो, तुम्ही काय पण भिवू नकासा. अहो म्या हात लोकासनी आणून नेऊनशान आता पार डॉकरा झालो बघा. पण आज पतर कवा पण हात काय पण वांगाळ घाडलाल नाही बघा. आणि आईच्या किरपेन हिथं वांगाळ घाडायचा पण नाही बघा. तुम्ही उगा मनाला घोर लावूनशान घेऊ नका. माझे बाबा झाड्या काकांच्या बोलण्यावर फक्त डोकं हलवत बाहेरच्या पावसाकडे बघत राहिले होते. मी जरा मागे सरकून बाहेर पाहिलं. त्या अरुंद रस्त्याच्या दोन्ही बाजूला करवंदीच्या आणि अनेक जंगली काटेरी झुडपांच्या जाळ्या गच्च भरलेल्या होत्या. त्या काटेरी झुडपांवर अजून देखील टप्पोरी करवंद दिसत होती. या जाळ्याच्या मागे धोत्र्याच्या पांढऱ्या फुलांची झाडं अगदी गच्च दाटीवाटीनं भरली होती आणि कडेला पिवळी लहान रानटी झुडपं भरलेली होती. त्या सगळ्या झाडांना पाऊस अगदी झोडपून काढत होता, तरी ती झाडं हसत हसत वाऱ्यावर डुलत उभी होती. शेवटी साधारण 2-2.5 तासांनी आम्ही त्या डोंगराच्या अगदी मध्य भागात पोहोचलो. त्यावेळी बरोबर 12:30 वाजले होते आणि वर त्या मध्यभागी मात्र बरीच मोकळी जागा होती. वास्तविक बघता एखादा डोंगर पायथ्याशी रुंद असून तो वरवर जाताना निमुळता होत जातो, पण इथे विचित्र होतं.
इथे हा यल्लम्माचा डोंगर पायथ्याशी निमुळता असून वर जाता जाता रुंद होत गेला होता. इथे पोचल्यावर मात्र प्रत्येक गाडीवानानं आपली बैलगाडी सोडली होती. आम्ही सुद्धा खाली उतरल्यावर झाड्या काकांनी हिरामोतीला मोकळे केलं आणि तो बाबांना म्हणाला, "बाटानू, तुम्ही देवळातून जाई येईपतर म्या हात बसतो." मी पाहिलं, इथे यल्लम्माची कसली जत्रा भरली नव्हती की इथे मिठाईची दुकानं नव्हती. इथे फक्त एक मांडव घातलेला होता. त्या मांडवाच्या जवळ लाल फुलाचं एक मोठं झाड आपल्या फांद्या पसरवून उभं होतं. या मांडवाखाली यल्लम्मा देवीचं पूजेचं साहित्य घेऊन एक फाटका माणूस बसलेला होता. त्या माणसाच्या थोड्या अंतरावर एक तरुण सावळी बाई आणि तिचा लहान मुलगा यल्लम्मा देवीचे मुखवटे, नारळ आणि फुलांचे हार घेऊन बसलेले होते. तिच्या मागेच एक उंच ग्रहस्थ पाण्यानं भरलेला मोठ्या पिंपातनं लोकांना पाणी प्यायला देत होते. तसंच त्या मांडवाखाली 4-5 माणसं ते घेऊन बसलं होतं, पण खास घेण्यासारखं तिथे काही नव्हतं. त्या लाल फुलांच्या झाडाखाली काही गाडीवान बसून पानतंबाखू खात होते. मला उगाच त्यावेळी शांतीची आठवण झाली. तिथे मंजी मला सारखे हाताच्या कोपरानं ढोसत होती. तेव्हा मी तिला काय म्हणून विचारलं तर तिने हळूच हसत बोट केलं. तिथे मी बघितलं, तिथे एक गृहस्थ आणि एक मुलगी वेगवेगळ्या कुत्र्या मांजरांच्या आकाराची बिस्किटं आणि अनेक तरतरीच्या गोळ्यांनी भरलेल्या बरण्या घेऊन बसलेले होते. मी हसले आणि मंजीला म्हणाले, "चला, म्हणजे आपल्याला आवडते ते इथं काहीतरी आहे की." आम्ही नंतर यल्लम्माच्या देवळाकडे जाणाऱ्या त्या पायऱ्या बघितल्या आणि त्या बघून आजीला तर चक्करच आल्यासारखं झालं. यल्लम्मा देवीचं ते लहानसं मंदिर इथून एखाद्या डोंगर माथ्यावर सफेद वाटाणा ठेवावं तसं दिसत होतं आणि त्या देवळाकडे जाण्यासाठी काहीही धरायला आधार नसलेल्या दगडी पायऱ्या अगदी सरळ वर जात होत्या. त्या पायऱ्यासुद्धा अतिशय लहान होत्या, पावसामुळे बुळबुळीत झालेल्या होत्या आणि त्या चांगल्या 40-50 तरी असाव्यात. आजी एकदम घाबरून म्हणाली, "शंभू, अरे या पायऱ्यांवरनं जायचं कसं रे?" आणि बाबांनी चिंतेनं बघितलं तर एक कुटुंब एकमेकांना धरून हळूहळू त्या पायऱ्यांवरनं वर जात होतं. पण आमचा पांढऱ्या, चुलबुक्या आणि येशाला घेऊन जायचं म्हणजे जरा कठीणच होतं. तरी जाईजोई आम्ही बैलगाडीत ठेवलेले होते. बाबा म्हणाले, "आई, अगं इतर जात आहेत तसंच आपण जाऊ, पण अगं आंघोळ केल्याशिवाय आपण देवीकडे जाणार कसं?" तेव्हाच देवळाकडे जाणारे ग्रहस्थ बाबांना म्हणाले, "अहो भटजी बुवा, आता आपण देवळात ह्या पायऱ्यांवरनं जाणार आहोत, तेव्हा पावसात आंघोळ करतच जाणार आहोत ना, त्यामुळे इथे वेगळ्या आंघोळीची गरज नाही. परंतु तुम्ही या पावसात या कुत्र्या मांजराला कसं भिजत नेणार? ती कुठे धडपडली तर?" बाबा म्हणाले, "आम्ही नेऊ त्यांना सांभाळून." गृहस्थांनी सांगितलं की त्यापेक्षा तुम्ही त्यांना बैलगाडी ठेवा गाडीवानापाशी. आजी म्हणाली, "अहो एक वेळ ह्या मुली खाल्या उभ्या राहतील, पण हे दोघं आम्हाला सोडून नाही राहणार." आणि ते गृहस्थ हसत हसत पुढे निघून गेले. बाबा आजीला म्हणाले, "आई, चल आपणही निघू." तशी आजी चल बाबा असं म्हणाली आणि मध्येच आजी बाबांना थांबवून म्हणाली, "शंभू, आपण यल्लम्मा देवीला लुगडं चोळी घेतली आहे, तरी देखील आपण इथे त्या गृहस्थाकडनं देवीच्या पूजेचं सामान घेऊन या. कारण ह्या यमी." मी मध्येच म्हणाले, "आजी, यल्लम्मा देवी." आजी हसत म्हणाली, "अरे या यल्लम्मा देवीला आता पूजेला काय काय लागतं ते आपल्याला काय माहिती ना. तेव्हा एक आपलं, एक कौसल्याचं आणि दुसरं केदारच्या नावानं अशी 3 पूजेची ताटं घेऊया." बाबा ते पूजेचं सामान देणाऱ्या गृहस्थाला म्हणाले, "आवराव, मला ताटात पूजेचं सामान नको, कारण ताटं घेऊन वर जाणं जरा कठीण आहे. त्यात अगोदर आम्ही पूजेचं सामान घेऊन आलो आहे, तर तुम्ही एका पिशवीत एका कागदात बांधून त्या 3 पुड्या मला एका पिशवीत देता का?" तो गृहस्थ ठीक आहे म्हणाला आणि एका मोठ्या पिशवीत 3 पूजेची सामान वेगवेगळ्या कागदाच्या पुडीत बांधून पिशवीत घालून त्यांनी दिली. बाबांनी आम्ही आणलेलं, कौशल्यामाईने आणि केदार काकांनी दिलेलं पूजेचं सामानसुद्धा त्याच पिशवीत घातलं. बाबा त्या गृहस्थाला म्हणाले, "आमची पूजा आटोपली ना की मी तुमची पिशवी परत आणून देईना." नंतर बाबांनी ती पिशवी आपल्या खांद्याला अडकवली. केळीचा घड हातात घेऊन आणि येशाला उचलून घेत ते म्हणाले, "सोने, तू पांढऱ्याला घेऊन आजीला धर आणि म्हणजे तू आजीला ह्या बाजूनं धर.
मी आईला आणि येशाला घेऊन पुढं जातो. तुम्ही माझ्या मागोमाग आजीला नीट धरून घेऊन या. वत्सले, तू चूल बोक्याला जवळ घे. आणि आईने बाबांच्या दंडाला घट्ट धरलेलं होतं. आम्ही नंतर बाबांच्या मागोमाग त्या पायऱ्या अतिशय सांभाळून चढायला लागलो. बाबा मागे न बघता वारंवार म्हणत होते, सोने म्हणजे. आजीला घट्ट धरून हळूहळू माझ्या मागे मागे या आणि घाबरू नका. तसं आमच्या मागे मागे सुद्धा अनेक कुटुंब येतच होती. शेवटी एकदाच आम्ही ते यल्लम्माच्या देवळासमोर पोचलो आणि भयानं तिथेच खिळून उभे राहिलो होतो. ते यल्लम्माचं मंदिर म्हणजे फक्त 4 नक्षीदार खांब रोवले होते आणि खांबाच्या त्या चौकोनात खाली लहान सफेद दगडांनी एकमेकांना जोडून चौकोन तयार केला होता. ती जागा मोठी होती, पण कसलाही आडोसा नव्हता. फक्त 4 खांब, बाकी काही नाही. सगळं मोकळं मोकळं. या 4 खांबांच्या समोर एक देव्हारा होता. तो देव्हारासुद्धा उघडा होता आणि त्यात यल्लम्मा देवीचा मोठा पितळी मुखवटा काजळ घालून वटारलेल्या डोळ्यांनी सगळ्यांकडे बघत होता. तो मुखवटा हळदी कुंकवानं आणि तेलानं अक्षरशः माखून गेलेला होता. मला वाटलं तो मुखवटा आपल्या मोठमोठ्या डोळ्यांनी सगळ्यांकडे खरोखर निरखून बघतोय. त्या मुखवट्यासमोर 2 समया इतक्या भणभणणाऱ्या वाऱ्यात सुद्धा शांतपणे तेवत होत्या. आम्ही त्या समयांकडे आश्चर्यानं बघत असताना तिथे बसलेले गलेलठ्ठ यल्लम्माचे पुजारी मागे वळून म्हणाले, एका वेळी फक्त एकाच कुटुंबानं इथं यायचं. बाकीच्यांनी तिथे देवळाबाहेर थांबा आणि कुणीही आजूबाजूला बघू नका. ह्या मुखवट्याच्या गळ्यात सफेद कवड्याची माळ होती. बाबांनी घाईघाईनं पिशवीतलं पूजेचं सामान काढलं, त्या पुजाऱ्याला दिलं. कौसल्यामाई आणि केदार काकांचं सुद्धा पूजेचं सामान दिलं. त्या भटजींनी अगोदर आमचं सामान घेऊन पूजा केली. नंतर माई आणि केदार काकांच्या नावानं पूजा केली. त्या यल्लम्माच्या समोर नारळ, फुलं, लुगडी याच्यात खच पडला होता, खच. ते भटजी पूजा करताना मी हळूच त्या यल्लम्मा देवीच्या देवळाच्या खाली बघितलं आणि खरंच सांगते, मला गरगरल्यासारखं झालं. इथून तो डोंगराचा पायथा, तिथली झाडं झुडपं अगदी खेळण्यासारखी चिमुकली दिसत होती. त्या भयानक उंचीची मला मनोमन भीती वाटली. माझ्या आईने आणि आजीने आपले डोळेच मिटून घेतले ते आणि बाबांनी आम्हा सगळ्यांना त्यावेळी जवळ घेतलं. तिथे भयंकर थंडी वारा भणभणत होता. आम्ही सगळ्यांनी एकमेकांना घट्ट धरून ठेवलं. ते यल्लम्माच्या उघड्या देवळात आम्हा सगळ्यांची भीतीनं तारांबळ उडाली होती आणि आमची ही भीती आमचा यल्लम्मा देवीवरचा अविश्वास दाखवत होती. त्या लठ्ठ पुजाऱ्यानं नंतर उठून देवीच्या नावानं तेलानं माखलेली हळद आमच्या प्रत्येकाच्या कपाळावर चोळली आणि पांढऱ्याकडे आणि चूल बोक्याकडे आश्चर्यानं बघितलं. बाबा म्हणाले, हे आमच्याशिवाय राहत नाहीत. आणि त्यांच्या कपाळावरही त्यांनी हळद चोळली होती. बाबा आजीला म्हणाले, आई अगं डोळे उघड, देवीच्या पाया पड. तसं आजीने आईचा हात धरला, पटकन डोळे उघडले आणि नंतर आम्हा सर्वांना यल्लम्माच्या पायावर घालून मोठ्यानं म्हणाली, माते यमी. बाबांनी मंजीकडे आणि माझ्याकडे बघत आपल्या ओठांवर बोट ठेवून आम्हाला गप्प राहायची खूण केली. आजी पुन्हा म्हणाली, माते यमी देवी, मी ह्या शंभूची आई, या वत्सलेची सासू, त्या पोरीची आजी. तू मला ओळखतेस. मी 4 वर्षांपूर्वी आमच्या अहिल्येच्या शिळेवरनं तुला नवस बोलले होते. तो पुरा करायला मी माझ्या कुटुंबाला घेऊन तुझ्या पायावर घालायला आणलाय. तुझ्या कृपेनं मला हा माझा नातू यशवंत झाला. त्या सर्वांवर तू तुझा पदर घाल, आशीर्वाद दे आणि आम्हाला सुखरूप घरी पोचव. माझ्या आजीनं यल्लम्मा देवीला यमी म्हणून केळीचा घड देऊन आपला नवस पुरा केलेला होता. त्या पुजाऱ्यानं प्रसाद म्हणून नारळ आणि तांदूळ बाबांकडे दिले आणि बाबांनी त्या न विझणाऱ्या समयांबद्दल त्या पुजाऱ्याला विचारलं. तसं ते म्हणाले, या समया पूर्वीपासून इथे पेटलेल्याच आहेत. आणि आम्ही पुन्हा सगळ्यांनी एकदा वाकून यल्लम्मा देवीला नमस्कार केला. श्रोते हो, आयडा बॅरेटो लिखित सोनसळी या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, अजूनही तुमच्याकडनं जर चॅनल सबस्क्राईब झालं नसेल तर एकच नम्र विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा.
सबस्क्राईबच्या बटनाशेजारी जे घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकॉन, तेही प्रेस करा. येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी चॅनलवर कुठलीही कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. भेटूया श्रोते हो उद्या सोनसळी या आयडा बायरेटो लिखित कादंबरीचा पुढचा भाग ऐकण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.